केलं आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे ज्या पद्धतीनं महागाई वाढते या महागाईमुळे हे पैसे वाढवले पाहिजे असं म्हणतात। एक तर ह्या पाहणी जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, कारण महाराष्ट्र आणि ओडिशा या दोन राज्यांमध्ये स्त्रियांना थेट रोख रक्कम त्यांच्या बँकांमध्ये देण्याची अत्यंत वेगळी योजना या राज्यांनी केलेली होती आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे यांनी अनेक वेगवेगळ्या लोकांनी दबाव आणला तरीसुद्धा त्याला बळी न पडता 28 जून 2024ला या योजनेला मान्यता दिलेली होती। जवळजवळ 2.25 कोटी महिलांना याचा लाभ मिळालेला आहे आणि ज्या पाहणीचा आपण उल्लेख करताय त्याच्यामध्ये एक स्पष्ट दिसलेलं आहे की स्त्रियांच्या मध्ये ज्या वयाने लहान आहेत महिला त्यांनी कुटुंबासाठी अधिकाधिक खर्च केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मुलांचं शिक्षण आरोग्य यासाठी त्यांनी खर्च जसा केला आहे तसं काही प्रमाणात पैशाची बचतही केलेली आहे, ज्याच्यामुळे बाजारपेठेमध्ये परत काही वस्तू विकत घेण्याची त्यांची क्रयशक्ती वाढलेली आहे। त्याचबरोबर ही मोफत पैसे लाटण्याची योजना हे जे म्हणतात त्या संदर्भामध्ये आपल्याला चित्र दिसतं आहे की वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या महिला आहेत त्यांनी आर्थिक सक्षमीकरणाच्या बरोबर समाजामध्ये त्यांची प्रतिष्ठा देखील वाढलेली आहे आणि विशेष म्हणजे महागाईच्या प्रमाणामध्ये हे लाडक्या बहिणींचे पैसे वाढवावेत अशी केंद्र सरकारच्या या अभ्यास कमिटीने जी सुधारणा केलेली आहे, सूचना केलेली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। कारण अनेक बघतोय आपण डिझेल पेट्रोल भाववाढ भाजी डाळ सगळ्या गोष्टींची झालेली आहे। या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींचे पैसे वाढवण्याची शिफारस राज्य सरकारने स्वीकारली आणि मला वाटतं की सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, सन्माननीय एकनाथजी शिंदे, सन्माननीय सुनेत्राताई पवार हे नक्की ही शिफारस स्वीकारतील आणि ही योजना किती उपयोगाची आहे याची माहिती झाल्यावर या योजनेचे विरोधक आहेत आणि त्याला काही लोक भीक म्हणत होते, कोणी लाच म्हणत होते, पण ही महिलांची आर्थिक सशक्तता आणि ताकद वाढवणारी योजना आहे हे या अभ्यासामधून दिसलेलं आहे। ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि आमचंही वास्तवातलं हेच निरीक्षण होतं, त्याच्यावरती केंद्र सरकारच्या या अभ्यासाने शिक्कामोर्तब झालेलं आहे। नाही, आता याच्यावरती तर काल मेघना बोर्डीकर तसंच सन्माननीय मुख्यमंत्री यांनी बरीचशी उत्तरं दिलेली आहेत। आता त्याच्याबदला एका बाजूची वाहतूक आहे तीसुद्धा सुरू झालेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की अशा वेगवेगळ्या ज्या योजना होतात, बघा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये उभं करू असं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने 2002 पासून सातत्याने सांगितलं होतं, पण ना ते स्मारक उभं राहिलं ना कुठलीच गोष्ट झाली, उलट त्या ठिकाणी ती जागा चुकीची होती हे समोर आलेलं आहे। त्यामुळे अशी नामुष्की कधीही महायुती सरकारवर आलेली नाही आहे। नैसर्गिक आपत्तीचं राजकारण कोणी करू नये असं माझं आवाहन आहे। हिंदी में लाड़की बहन योजना को लेकर जिस तरह से प्रधानमंत्री ऑफिस ओडिशा और महाराष्ट्र ये दो राज्यों में जो महिलाओं को लाडली बहन जो योजना थी उसके बारे में केंद्र सरकार के कमेटी ने अभ्यास किया है और उसमें सामने आया है कि ये महिलाएं इसके पैसे का अपव्यय करती है, ठीक तरीके से खर्चा नहीं करती है। वो जो एक बहुत गलतफहमी थी उस पर उन्होंने अच्छा प्रकाश डाला है और ये स्पष्ट हो रहा है कि महिला परिवार की जो बहुत महत्वपूर्ण चीज़ें हैं जैसे कि बच्चों की पढ़ाई है, लड़कियों की पढ़ाई है, कोई बीमार है, इस तरीके से खुद की ज़िंदगी में सुधार लाने के लिए उन्होंने उस पैसे का इस्तेमाल किया है। और जितनी उम्र में छोटी महिला है जिन पर जिम्मेदारी है छोटे बच्चों की, उनका ज़्यादा पैसा खर्चे में आया है, लेकिन इनको देखते हुए भी बैंक में भी इन्होंने पैसा रखा है कि जिससे वो बैंक से उनको इंटरेस्ट भी मिल रहा है और मुसीबत में वो पैसे का उनको आधार भी मिल रहा है। तो ये जो स्टडी सामने आया है, तो ये जो हमेशा आलोचना की जाती थी कि ये एक लाच है, ये भीख है, उस तरह के नहीं है। महिलाओं का आत्मसम्मान और उनकी आर्थिक सक्षमता बढ़ाने में, उनकी ज़िंदगी और अच्छी बनाने में काम हुआ है। इसको नज़र में सामने रखते हुए उनकी ये भी सिफारिश रही है कि महंगाई के परसेंटेज में इसकी पैसे बढ़ाए जाए। इसीलिए मुझे लगता है कि एकनाथ जी शिंदे साहब ने जब ये योजना शुरू की तब से लोग बोल रहे थे कि ये बंद हो जाएगी, लेकिन बंद होने का सवाल ही नहीं। मुझे लगता है राज्य सरकार ये सिफारिश एक्सेप्ट करेगी तो और महिलाओं को बहुत खुशी हो जाएगी। थैंक यू।